हो ना. नाही, ग्रुपवर मेसेज करून ठेवलाय मी तिला. बघूया ना आधी ती काय म्हणते. त्या निर्णय आधी कळू दे आपल्याला, मग आपण निर्णय घेऊ. नाही, निर्णय आपणच घेऊन टाकले असं नको व्हायला. कळू दे आपल्याला काय म्हणते ती. हो, ओके, बाय. अरे अरे अरे, स्वराज, तू काय करतेस माझ्या बेडरूम मध्ये? हां हे फ्रेश व्हायला आलो होतो. अगं काय झालं, मावशी नेमक्या माझी रूम साफ करत होत्या. मला निघायचं होतं म्हणून मग तुझ्या इथे येऊन फ्रेश झालो. येऊ मी? जरा उशीर झालाय. हो, फसवलंयस रे तू आम्हाला. दुखावलंयस माझ्या मुलीला. आजपासून तुझी आणि माझी मैत्री तुटली. सदानंदशी बोलायला हवं. तन्वी बेटा शांत हो. त्याच गोष्टीचा किती विचार करणार आहेस? अगं झालं ते एका अर्थी चांगलंच झालं. आपल्याला आधीच कळलं ती माणसं कशी आहेत ते, आणि तू त्यांच्या घरात जाण्यापासून वाचलीस. सावर सावर स्वतःला. सदानंद एकदा फोन उचल, एकदा फोन उचल. सदानंद, मी समजू शकतो तुला सध्या काय वाटतंय ते, पण तू एकदा भेट, आपण शांतपणे बोलूया. पुरुषोत्तम, माझी मुलगी अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाहीये, आणि तुझं रडगाणं ऐकण्यात मला जरा सुद्धा इंटरेस्ट नाहीये. तू फसवलंयस आम्हाला, आणि ही गोष्ट मी माझ्या उभ्या आयुष्यात विसरणार नाही. तरी मला आत्ता कळलं, गुलाबाचं फक्त सौंदर्य बघायचं नसतं, तर त्याचे काटे सुद्धा बघायचे असतात. छान दिसतंय. करेक्ट. म्हणजे हे छान दिसते ना सगळं आजूबाजूचं? हो. अरे आजूबाजूच्या तुमच्यामुळे, आजूबाजूचं सगळं छान दिसतंय तुमच्यामुळे. मला काय मार खायला लावणार आहेस का तू? अरे दादा दादा दादा, आपण लग्नाची बोलणी करायला आलोय ना, मग हळदी कुंकवाला बोलवल्यासारखं का बोलतोयस? तू बोल, तू बोल. तुम्ही छान दिसताय. छान दिसतेस म्हणजे तुम्ही छान दिसताय. थँक्यू. थँक्यू. थँक्यू थँक्यू. दादा असंच आहे ना, जरा थोडंसं रोमॅन्टिक बोलत राहा. अजून एक काम कर दादा, डायरेक्ट मुद्द्याला हात घाल. हा मुलगा इथे काय करतोय? प्रीतीताई इथे आले कळलंय का त्याला? तिचं पाठलाग करतोय का तो? त्याचा इथे काय संबंध आहे? नाही, मला वाटलं नव्हतं तू इथे येशील, पण कदाचित हीच आपली नवी सुरुवात असू शकते, आणि म्हणूनच तुला इथे यावंसं वाटलं. मला वाटलं नव्हतं तुम्ही इथे याल, पण कदाचित
आजपासून ही नवीन सुरुवात होणार आहे म्हणूनच तुम्ही आला असाल. मलाही कळत नाहीये पण कुठून तरी सुरुवात करावीच लागेल नाही का? करेक्ट लाईनवर आहेस. करेक्ट लाईनवर आहेस. काय हां काही बोललात का तुम्ही? सॉरी सॉरी, तुला नाही. सॉरी सॉरी, तुला नाही म्हणजे तुम्हाला नाही. अरे दादा, स्वतःचं डोकं लावून ना सगळंच काय रिपीट करतोयस? बरोबर आहे. काय काय बरोबर आहे? हेच तुम्ही आता म्हणालात ना की कुठून तरी सुरुवात करायला हवी, तेच बरोबर आहे. भेटतो मी या लाईनवर. मी पण आहे लाईनवर. काय